पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशा प्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. सोमवार, तारीख 24 ऑगस्ट. संत बार्थोलोम्यू सण. पहिले वाचन प्रकटीकरण अध्याय 21 ओवी 9 ते 14. देवदूत माझ्याबरोबर बोलला. तो म्हणाला, ये वधू म्हणजे कोकराची पत्नी मी तुला दाखवतो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी येरुसलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. तिच्या ठाई देवाचे तेज होते. तिची कांती अतिमौल्यवान रत्नासारखी होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्पे खड्यासारखी होती. तिला मोठा उंच तट होता. त्याला 12 वेशी होत्या आणि वेशींजवळ 12 देवदूत होते. त्या वेशीवर नावे लिहिलेली होती. ती इस्रायेलाच्या संतानाच्या 12 वंशाची होती. पूर्वेकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3 वेशी, दक्षिणेकडे 3 वेशी आणि पश्चिमेकडे 3 अशा होत्या. नगरीच्या तटाला 12 पाये होते. त्यावर कोकराच्या 12 प्रेषितांची 12 होती. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभू, तुझे भक्त तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य जाहीर करतात. शुभवर्तमान. योहान अध्याय 1 ओवी 45 ते 51. फिलिपाला नथनेल सापडल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्टाने लिहिले, तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नाझरेतकर आम्हाला सापडला आहे. नथनेल त्याला म्हणाला, नाझरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा, हा खराखुरा इस्राయేली आहे, ह्याच्या ठाई कपट नाही. नथनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिपाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले. नथनेल त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायेलाचे राजे आहात. येशू त्याला म्हणाला, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. संत बार्थोलोम्यू किंवा नथनेल यांना फिलिप सांगतो की येशू हा तोच आहे ज्याच्याबद्दल नियमशास्त्रात लिहिले आहे. नथनेल प्रथम संशय करतो, परंतु जेव्हा येशू त्याला त्याच्या अंतःकरणातील सत्य सांगतो तेव्हा तो येशूला स्वीकारतो. येशू म्हणतो की तू देवाच्या चमत्कारांहून अधिक काही पाहशील. आपणही अनेकदा येशूला प्रथम समजून घेत नाही, परंतु तो आपल्याला शोधतो, आपली ओळख पटवतो. संत बार्थोलोम्यूने आपला संशय विश्वासात बदलला. आज आपणही विश्वासाच्या प्रवासात वाढूया. संशय असो किंवा अडचण, येशू आपल्याला त्याच्या जवळ घेतो.